नमस्ते, मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. कुर्डुवाडी बार्शी या मार्गाने आपण तुळजापूरला जाणार आहोत. कुर्डुवाडी ते तुळजापूर हे साधारण 85 किलोमीटर आहे. तुळजापूरला पोहोचण्यासाठी साधारण 2 तास लागतील. सकाळी लवकरच उरकून आपण तुळजापूरच्या दिशेने निघालो आहोत. रस्ता मस्त आहे, 2 पदरी रस्ता आहे. बाजूनी थोडीफार झाडं आहेत आणि काही वाळलेल्या शेतामध्ये आपल्याला पिकं दिसत आहेत. उन्हाचे दिवस आहेत. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डाव्या बाजूला आपल्याला विविध रंग दिलेलं कॉलेज दिसत आहे. हा बायपास रोड आहे. उजवीकडचा रस्ता टोलनाक्याकडे आणि टेंभुर्णीकडे जातो. आता आपण बार्शीतून निघतोय. बाजूला आपल्याला बार्शीचं एसटी स्टँड दिसत आहे. समोर आपल्याला कुर्डुवाडी ते बार्शी लातूर इकडे जाणारा रेल्वे मार्ग दिसत आहे. वरून हा रेल्वे मार्ग रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूनी खूप मोठं तळं आहे. लांबपर्यंत पाणी पसरलेलं दिसतंय आपल्याला. काही जणांच्या रानातून ज्वारीची पिके काढून झालेत. कडबा घेऊन चालली गाडी. कडक उन्हात माळ रानावरती आपल्याला हिरवीगार अशी द्राक्षाची बाग दिसते. खूप लांब आहे, मस्तपैकी द्राक्षाची बाग. आता रस्ता थोडासा खराब आहे, गाडीने चांगला स्पीड पकडला आहे.
इथून पुढे रस्त्याचं काही ठिकाणी काम चालू आहे. जोपर्यंत आपला व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत हे रस्ता पूर्ण झालेला असेल. या ठिकाणी त्यांचे खडी वगैरे बनणार अशी मशीन आहे. रस्ता खराब आहे तरी पण एस.टी. वाला खूप जोरात आलेला आहे. आता आपण सोलापूर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय. आई बापाने मग ती लेकरं होते तसाच्या चांगलाच आहे पण तायडीने डोळ छोटासा डोंगर आणि नारळाची झाडं छान. हिरव्यागार झाडांनी रस्त्याला आपली छान अशी कमान केलेली आहे. आणि आता आपण तुळजापूरमध्ये जवळ पोहोचलेलो आहोत. समोर बायपास रोड दिसतोय. पुलाखाली आपण सरळ जाणार आहोत. उजवीकडे हा हायवे जातो सोलापूरकडे, तर डावीकडे जातो लातूर तिकडे. आपण खालून सरळ जाणार आहोत. पुढे साधारण 1-2 किलोमीटरचा वळणाचा घाट रस्ता आहे. घाटामध्ये प्रवास करायला खूप छान वाटतं, पण गाडी सावकाश न्यावी, कारण वळण कुठं आहे ते लवकर समजून येत नाही कधी कधी अंधारच्या वेळेस वगैरे. तर आपण घाट ओलांडून जातोय आता. घाट रस्ता आता संपलेला आहे आणि आपण टॉपला आलेलो आहोत. तुळजापूरमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या गाडीने. समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा दिसतोय आपल्याला. त्यांच्या समोरच पुढे एस.टी. स्टँड आहे तुळजापूरचं. तर इथे आपण थांबलो. इथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता दाखवला आहे. तिकडे आपण चालत जाणार आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूजेच्या सामानाची तर दुकानं आहेत. उन्हापासून थोडासा त्रास कमी व्हावा म्हणून वर हिरवे जाळे लावलेले आहेत.
आपल्यासमोर राजे शहाजी महाद्वार दिसत आहे. महाद्वारातून प्रवेश करून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तुळजापूर नंतर आपण सोलापूरपासून साधारण 5 किलोमीटर असणाऱ्या खंडोबा बाळे या ठिकाणी आलो. सूर्य अस्ताला जात आहे. आता आपण पण परतीच्या प्रवासाला निघालोय. थांबूया आपण इथेच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.